आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये 90,000 कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण ह्या राज्य सरकारकडे बाकी आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये। ठाणे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणी पुरवठ्याच्या विभागामार्फत आम्ही लोकांनी ही कामं करत आलेलो आहे। मला ह्या शासनाला आवर्जून हे सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचं, साहेब तुमच्या या जिल्ह्यामध्ये साधारणतः 740 योजना आहेत। या योजनेच्या पैकी 80 ते 70 ते 80% कामं कंत्राटदारांनी पूर्ण केलेली आहेत, परंतु त्याचं साधं हस्तांतरण होत नाहीये। उलट आम्हाला दंड लावण्यात येतो। मागच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये केंद्राच्या ह्याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 2028 पर्यंत ह्या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून। आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मिळत नाही, उलटे आम्हाला दंड लावण्यात येतो। आता शासकीय ज्या काय योजना राबवताना कुठे पीडब्ल्यूडीची अडचण असेल, कुठे वन विभागाची अडचण असेल, कुठे जलसंधारणाची अडचण असेल, कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल, यांच्या बाबतीमध्ये ते ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्राटदारच दोषी का? आम्ही का त्याचा दोष स्वीकारायचं? मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय। आणि माझ्या आवर्जून शासनाला विनंती आहे, खास करून सीओ आणि कलेक्टर साहेबांना आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा। त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी, तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय सीओनी घ्यावं की जेणेकरून आमचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या मार्ग लागू शकतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।